Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. उत्तर आणि दक्षिण कर्नाटकाला जोडणारा बीदर चामराजनगर महामार्ग तसेच कल्याण पथ प्रकल्प अंतर्गत विजयनगर जिल्ह्यासह 7 जिल्ह्यांमध्ये 4 पदरी रस्त्यांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य शशील नमोशी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जारकिहोळी यांनी कल्याण कर्नाटक भागातील बीदर, कलबुर्गी, यादगिरी, कोप्पळ, रायचूर, बळ्ळारी, जयनगर जिल्ह्यांमध्ये हे काम KRRDAच्या माध्यमातून राबवले जात आहे असे सांगितले. एकूण 1124.70 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी 1000 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले असून 286 पैकी 281 कामे प्रगतीपथावर आहेत. यातील 75 किलोमीटर रस्ता पूर्ण झाला असून 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2025-26 पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ग्रामीण रस्ते जोडणी ही ग्रामीण भागाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी महत्वाची असून या प्रकल्पामुळे गावांना मुख्य रस्त्यांशी जोडणं सुलभ होईल असेही मंत्री जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. कर्नाटक सरकारने गोहत्या प्रतिबंधक आणि पशुसंवर्धन कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेळगावमध्ये आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षा विभागाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार बेकायदेशीर गुरांच्या वाहतुकीसाठी जप्त केलेली वाहने आता बॉन्डवर परत मिळवण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयाला विरोध करत विहिपने हे सरकार गोमांस चोरांना सहानुभूती दाखवत आहे असा गंभीर आरोप केला. गोरक्षा विभागाचे प्रांत संयोजक म्हणाले की सध्याचा कायदा कठोर असून त्यामुळे राज्यात गायींची चोरी आणि बेकायदेशीर वाहतुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आता या कायद्यामध्ये दुरुस्ती करून सरकार गुन्हेगारांना मोकळे रान देत आहे. ते पुढे म्हणाले की सरकारने गायींवरील हिंसाचार थांबवण्यासाठी कायदा मजबूत ठेवावा आणि दुग्धोत्पादनासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे हीच खरी गरज आहे. दुधाच्या उत्पादनास मदत करणाऱ्या योजना राबवण्याऐवजी सरकार कायदा कमकुवत करत आहे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात विहिप अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत कायदा मागे घेण्याची मागणी केली. कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेनेच्या वतीने आज बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जमीन सुधारणा कायदा 2020 मधील दुरुस्ती रद्द करणे, भूसंपादन कायदा रद्द करणे तसेच परदेशातून कडधान्य, फळे, तेल यासारख्या अन्नपदार्थांच्या आयातीवर बंदी घालणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांनी कृष्णा, कावेरी आणि म्हादई प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत तसेच तुंगभद्रा धरणाच्या क्रस्ट गेट्सची कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत अशी मागणीही केली. कृषी पंप संचांसाठी वीज पुरवठ्यामध्ये सुधारणा, भारत सरकारच्या कुसुमा योजनेअंतर्गत सौर ऊर्जेला प्रोत्साहन आणि सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत MSP हमी देण्याचीही जोरदार मागणी करण्यात आली. प्रदर्शनादरम्यान सरकारने शेतकऱ्यांच्या या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात आणि तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावेत अशी संघटनेची भूमिका होती. आंदोलनात राज्यभरातून आलेले शेतकरी सहभागी झाले होते. बेळगावच्या सुवर्णसौध जवळील हलगाव बस्तवाड परिसरात आचार्य रत्न श्री 108 बाहुबली मुनिराजांची 94वी जयंती आणि सर्वदोष प्रायश्चित्त विधान सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी उपस्थित राहून बाहुबली मूर्तीच्या स्थापनेच्या जागेचे भूमिपूजन केले. यावेळी डॉक्टर श्री 108 सिद्धसेन महाराज, माजी उपमुख्यमंत्री व आमदार लक्ष्मण सवदी, माजी मंत्री आणि आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, आमदार बाबासाहेब पाटील, चन्नराज हट्टीहोळी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला जैन समाजातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.
बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक काल मंगळवारी पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वतः उपस्थित होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या संघटनात्मक तसेच विविध धोरणात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला काँग्रेसचे आमदार, मंत्रिमंडळातील सदस्य, विधान परिषदेचे सदस्य आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. आगामी हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने कोणती भूमिका घ्यावी आणि पक्षाची एकत्रित रणनीती कशी असावी याबाबत या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीचा मुख्य उद्देश अधिवेशनात पक्षाची भूमिका ठाम आणि समन्वयपूर्ण ठेवणे हा होता, असे सूत्रांनी सांगितले. समाजाच्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य चर्मकार हरळय्या संघ बेळगाव जिल्हा विभागाच्या वतीने आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सुवर्णसौध येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो समाज बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेत आपला रोष व्यक्त केला. चर्मकार समाजासाठी श्री शिवशरण हरळय्या विकास निगम स्थापन करून त्याद्वारे स्वतंत्र आर्थिक मदत मंजूर करावी. लिडकर निगममध्ये चर्मकार समाजातील व्यक्तींना अध्यक्ष आणि संचालक म्हणून नियुक्ती द्यावी. रस्त्याशेजारी चप्पल दुरुस्ती करणाऱ्यांना लिडकर शेड मंजूर करावेत आणि समाज बांधवांसाठी जीवन विमा व निवास सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. समाज अत्यंत मागासलेला असून राजकीय प्रतिनिधित्व नसल्याने नामनिर्देशित स्थानांद्वारे प्रतिनिधित्व द्यावे, तसेच कर्नाटक लोकसेवा आयोगामध्ये समाजातील व्यक्तींना सदस्यत्व देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनाची माहिती कर्नाटक चर्मकार हरळय्या संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश काळे व इतर नेत्यांनी दिली. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अधिकृत वाहनाला कॉन्क्रीट मिक्सर गाडीची जोरदार धडक बसली. सुदैवाने अपघाताच्या वेळी जिल्हाधिकारी वाहनात नसल्याने अनर्थ टळला. मात्र या धडकेत अधिकृत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सध्या विकास कामे सुरू असल्याने कॉन्क्रीट वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी वाढली आहे. नेमके याचवेळी काम सुरू असताना एक कॉन्क्रीट मिक्सर गाडी मागे घेत असतेवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला धडकले. घटनेनंतर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक खबरदारी घेण्याचे प्रशासनाने सांगितले. मराठी, कन्नड तसेच इतर मातृभाषेतील शाळांना शासनाने अनेक वर्षांपासून अनुदानापासून वंचित ठेवलं असून यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश होतो. अनुदानाअभावी अनेक शाळांतील शिक्षकांचे वेतन नियमितपणे होत नसल्याची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील विना अनुदानित शाळांचे शिक्षक आज बुधवारी मोठ्या संख्येने एकत्र येत बेळगावच्या सुवर्णसौधवर धडक मोर्चा काढला. फक्त आश्वासने देऊन उपयोग नाही. मातृभाषेतील आणि विना अनुदानित शाळांना तातडीने अनुदान मंजूर करावे, अशी ठाम मागणी प्राध्यापक कोमल गावडे यांनी मांडली. 1995 पूर्वी स्थापन झालेल्या आणि प्रचलित नियमानुसार अनुदानाचा हक्कदार असलेल्या शाळांना अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही. या शाळांतील शिक्षकांना वेतनही मिळत नसल्यानं त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे अद्याप दुर्लक्ष केलं असून तातडीने तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे म्हणजेच KSCAचे नवनियुक्त अध्यक्ष आणि माजी भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी आज बेळगाव येथील सर्किट हाऊसमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील क्रिकेट विकास, पायाभूत सुविधा उभारणी आणि भविष्यातील कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भेटीमध्ये BDA अध्यक्ष व आमदार NA हॅरिस, आमदार अशोक पट्टण, चन्नराज हट्टीहोळी, KSCAचे सचिव संतोष मेनन, उपाध्यक्ष सुजित सोमसुंदर, माजी खजिनदार विनय मृत्युंजय तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. सरकारी नोकरीच्या विविध मागण्यांसाठी ऑल कर्नाटका स्टेट स्टुडंट्स असोसिएशन या संघटनेने उद्या बेळगावात आंदोलन आयोजित करण्याची परवानगी मागितली होती. मात्र बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी या निदर्शनास परवानगी नाकारली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की धारवाडमध्ये याआधी झालेल्या या संघटनेच्या आंदोलनामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
त्यातच बेळगावात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अशी परवानगी देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त बोरसे यांनी इशारा देत सांगितले की अधिकृत परवानगीशिवाय आंदोलन करण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या बेळगावच्या मुत्यानट्टी गावाची दीर्घकालीन समस्या नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांच्या हस्ते 5 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसह 24 तास पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन झाल्याने अखेर दूर झाली आहे. यावेळी मंत्री भैरती सुरेश यांनी आमदार आसिफ सेठ यांच्या विकास कामांचे कौतुक करत बेळगावच्या पाणी पुरवठा आणि भूमिगत गटार योजनेसाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा केली. KUIDFC, महानगरपालिका बेळगाव, जागतिक बँक आणि KUWSMP यांच्या सहकार्याने ही योजना प्रत्यक्षात आली असून उद्घाटन समारंभाला महापौर, उपमहापौर आणि आयुक्त यांची उपस्थिती होती. नवीन तंत्रज्ञानाद्वारे सुरू झालेल्या 24 तास पाणी पुरवठा योजनेमुळे या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भासत असलेल्या मूलभूत सुविधांच्या समस्यांना दिलासा मिळाला आहे. आमदार आसिफ सेठ यांनी मंत्र्यांच्या विशेष अनुदानातून लवकरच दुसरी पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. ग्रामस्थांनी 24 तास पाणी पुरवठा सुरू झाल्याने मुत्यानट्टी गावाची जुनी पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी मिटल्याचा आनंद व्यक्त केला. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021244050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी भारतीय किसान संघाच्या कर्नाटक उत्तर प्रांत शाखेने केली आहे. बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी आंदोलन करत सरकारकडे आपली मागणी निवेदनाद्वारे मांडली. शेतकऱ्यांनी कापूस, ऊस आणि इतर पिकांना किमान हमीभाव देण्याची जोरदार मागणी यावेळी केली. विशेषतः ऊस पिकाच्या बाबतीत साखर उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नातील 30% हिस्सा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी ठळक मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या पंप सेटना अखंड वीज पुरवठा, शेतमालाला योग्य मूल्य, वाहतूक खर्चामध्ये भेदभाव न करण्याची हमी, स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य आणि टोल नाक्यांवर होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी संघटनेने केली. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करून त्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा भारतीय किसान संघाने व्यक्त केली. या आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांनी आज बुधवारी बेळगावमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान चलो सुवर्णसौध आंदोलन छेडत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. अनेक आश्वासने देऊनही अंमलबजावणी न झाल्याच्या नाराजीमुळे त्यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनस्थळी आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी भेट देत प्रतिनिधींना सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. राज्यातील सुमारे 42,000 आशा कार्यकर्त्या 34 विभागातील महत्वाची कामे करत असून दरमहा मिळणारे 8 ते 9 हजारांचे मानधन त्यांच्या गरजांसमोर अत्यल्प असल्याची व्यथा मांडली. किमान 10,000 रुपये निश्चित मासिक वेतन तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 1,000 रुपयांच्या वाढीची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. केंद्राच्या स्पर्श सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये डेटा एंट्रीतील अडचणींमुळे 500 ते 1,000 रुपयांची कपात झाली असून 3 महिन्यांपासून वेतनही रखडलं आहे. वाढते कामाचे ओझे आणि कमी वेतनामुळे आम्ही त्रस्त आहोत असा आरोप करत आशा कार्यकर्त्यांनी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली. केंद्र सरकारकडून राज्याला मिळालेल्या इलेक्ट्रिक बसेसची कार्यक्षमता वाढवण्यासाठी राज्य परिवहन विभाग पावले उचलत आहे अशी माहिती परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य तिप्पन्नप्पा कमकानूर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री रेड्डी म्हणाले की सध्या काही इलेक्ट्रिक बसेसच्या कार्यक्षमतेत अडथळे येत असल्याने तात्पुरत्या उपाययोजना म्हणून काही मार्गांवर डिझेल बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. या संदर्भात भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयास पत्राद्वारे माहिती देण्यात आली असून मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉक्टर हनीफ कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली बस चालकांसोबत बैठकही पार पडली.
यामध्ये 45 दिवसांच्या आत इलेक्ट्रिक बसेसची कार्यक्षमता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात येत असून नागरिकांना सक्षम व पर्यावरणपूरक वाहतूक सेवा देण्यावर भर दिला जात आहे, असेही मंत्री रेड्डी यांनी स्पष्ट केले. खानापूर तालुक्यातील उचवडे गावाकडे जाणारा मुख्य रस्ता आणि शिवारातील मार्गावर निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे येथील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. गावापासून ओलमणीकडे जाणारा सुमारे 3.5 किलोमीटरचा रस्ता अद्याप कच्च्या स्वरूपात असल्याने शेतकऱ्यांना रोजचा ये-जा करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी येथील आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देऊन केली. चोरला रोडपासून उचवडे गावापर्यंतचा 5 वर्षांपूर्वी डांबरीकरण केलेला हा रस्ता आता खड्डेमय झाला असून वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. गावाजवळील मलप्रभा नदीवर पूल नसल्यानं पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे ठप्प होतो आणि शेतकऱ्यांवर मोठ्या अडचणी ओढवतात. कच्च्या रस्त्यावरून दुचाकी, ट्रॅक्टर किंवा बैलगाडीसह वाहतूक करणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांनी या प्रश्नावर तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशनानंतर रस्त्याची पाहणी करून डांबरीकरणासाठी निधी मंजूर करू असे आश्वासन आमदार हलगेकर यांनी या भेटीत दिले. निवेदन देताना विजय निंबाळकर, महादेव खोत, महेश भातकांडे, सूरज जाधव, योगेश बांदिवडेकर तसेच अंकुश कामत आदींसह शेतकरी उपस्थित होते. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून विद्यार्थ्यांप्रती बेजबाबदार वर्तन करत आहे, अशी तीव्र टीका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष कांता कुमार यांनी केली आहे. शांततापूर्ण निदर्शने करण्यास सरकारने नकार दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, राज्याच्या विविध विभागांमध्ये तब्बल 2,75,386 पदे रिक्त आहेत. ही पदे तात्काळ भरावीत अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवण्याचा प्रस्तावही सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. ते पुढे म्हणाले की इतर संघटनांच्या निदर्शनांना परवानगी देणारे सरकार अभाविप सारख्या विद्यार्थ्यांच्या संघटनेला मात्र नकार देत आहे. हे दुर्दैवी आहे. निदर्शने करणे हा आमचा घटनात्मक हक्क असून त्यावर गदा येऊ नये. अभाविपने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला असून सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. कर्नाटक राज्य निवृत्त नोकरदार संघटनेच्या वतीने आज बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने निवृत्त सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान निवृत्त नोकरदारांनी 7व्या वेतन आयोगानुसार भत्ता, सुधारित वेतन आणि इतर सुविधा तात्काळ लागू करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी केली. संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढ व भत्त्यांच्या अंमलबजावणीस सरकारने दिरंगाई केली असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर याची अंमलबजावणी ही अत्यंत गरजेची आहे. राज्य सरकारने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आलाय. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी आज बेळगाव भेटीदरम्यान जाहीर केले की येणाऱ्या काळात बेळगावमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पाहायला मिळणार आहेत. कणबर्गी येथील KSCS स्टेडियममध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही येथे क्रिकेटचा विकास करण्यासाठी आलो आहोत, क्रिकेटमधील राजकारणासाठी नाही. बेळगावमधील स्टेडियमची पाहणी करून समाधान वाटल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या उभारणीचा वेग वाढवून आवश्यक सुधारणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रसाद यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन क्रिकेट विकासाबाबत सकारात्मक चर्चा केल्याची माहिती दिली. बेळगावला क्रिकेटच्या नकाशावर अग्रस्थानी आणण्यासाठी KSCA कडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत अविनाश पोद्दार तसेच KSCAचे सचिव संतोष मेनन, उपाध्यक्ष सुजित सोमसुंदर, माजी खजिनदार विनय मृत्युंजय तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. कर्नाटकासह देशभरात सायबर क्राईम आणि डिजिटल फसवणुकीच्या घटना वेगाने वाढत असताना सरकारकडून आवश्यक उपाययोजना अथवा कठोर कायद्याबाबत कोणतीही ठोस चर्चा होत नसल्याची टीका करण्यात आली आहे. सरकारी उदासीनतेमुळे या गुन्ह्यांमध्ये सतत वाढ होत असल्याचंही निदर्शनास आणलं गेलं.
सायबर सुरक्षा बळकट करण्यासाठी सरकारने तातडीने हेल्पलाईन क्रमांक जाहीर करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा, तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षेबाबत विशेष शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सजग करावे, अशी मागणी बेळगावातील सॉलिटरी युथ मुव्हमेंटने आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली. बेळगावात सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात या गंभीर विषयावर तातडीने चर्चा करून प्रभावी कायदा लागू करावा आणि व्यापक जनजागृती मोहिमा हाती घ्याव्यात, अशी ठाम भूमिका संस्थेने व्यक्त केली आहे. कर्नाटक रयत संघ आणि हसिरू सेनेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावातील सुवर्ण विधानसौधावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करताच बुधवारी शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. सुवर्ण गार्डनपासून सुरू होऊन राष्ट्रीय महामार्गाने विधानसौधाच्या दिशेने जाणारा मोर्चा पोलिसांनी अर्ध्या वाटेतच अडवला आणि अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. मोर्चा रोखल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये जोरदार ढकलाढकली झाली. यावेळी आंदोलन थांबवणे ही लोकशाहीवर गदा आणणारी कारवाई असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मोर्चाला अडथळा आणल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त झाला आणि महामार्गावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा कडक करण्यात येऊन अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पही वाइब्स फाउंडेशनच्या पुढाकाराने बेनकनहळ्ळी सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत राबवण्यात आलेल्या 500 झाडांच्या रोपण प्रकल्पाला ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि सामाजिक सुधारक शिवाजी कागणीकर यांनी भेट देऊन उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. शिवाजी अण्णांनी रोपण प्रकल्पाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगितली. गांधीवादी तत्वांचे अनुकरण करणारे त्यांचे विनम्र व्यक्तिमत्व, कार्यनिष्ठा आणि समाजासाठीचे योगदान विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रेरणादायी ठरले. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या 14व्या पदवीदान समारंभामध्ये प्रदान करण्यात आलेल्या मानद डॉक्टरेट पदवीबद्दल पही वाइब्स फाउंडेशनतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी पही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष रक्षा यू तसेच इतर सदस्य उपस्थित होते. गोवा येथील बीच बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये 6 डिसेंबर रोजी आग लागून 25 लोकांच्या मृत्यूप्रकरणी क्लबच्या 4 मालकांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीचे नाव अजय गुप्ता असे आहे. तो दिल्लीचा रहिवासी असून गोवा पोलिसांनी आज बुधवारी त्याला दिल्लीतूनच ताब्यात घेतले. गुप्ताला दिल्लीतील साकेत न्यायालयात हजर केलं जाईल. यावेळी पोलीस त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी करू शकतात. मंजुरी मिळताच त्याला पुढील चौकशीसाठी गोव्याला नेले जाईल. पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी अजय गुप्ताने मास्क, डोक्यावर टोपी आणि हुडी जॅकेटने आपला चेहरा लपवला होता. त्यांनी मीडियाच्या प्रश्नांवर सांगितले की मी फक्त एक व्यावसायिक भागीदार आहे, मला यापेक्षा जास्त काही माहिती नाही. दरम्यान क्लबचे इतर 2 मालक आणि सख्खे भाऊ सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांनी बुधवारी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. आग लागल्यानंतर काही तासातच 7 डिसेंबर रोजी दोघे दिल्लीतून थायलंडला पळून गेले होते. इंटरपोलने दोन्ही भावांविरुद्ध ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे, जेणेकरून प्रत्यार्पणाच्या कार्यवाहीपर्यंत त्यांना थायलंडमध्ये शोधून तात्पुरते ताब्यात घेण्यास मदत होईल. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.